शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपू नये यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी गुरुवारी शाळा बंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या आंदोलनात सहभागी झालेल्या राज्यातील 8,600 शिक्षकांचं एक दिवसाचं वेतन कपात केलं जाणार आहे। यासंबंधीचा आदेश शिक्षण विभागानं काढलाय। या आदेशाचा संपात सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 2,739 शिक्षकांना वेतन कपातीचा फटका बसणार आहे। विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती। यातून शिक्षकांच्या एक दिवसाच्या संपामुळे शाळांना अघोषित सुट्टी मिळाली होती। संपूर्ण राज्यातून या शाळा बंद आंदोलनात 8,600 शिक्षक सहभागी झाले होते। राज्यातील 24,693 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांपैकी 22,910 शाळा सुरू होत्या, तर 1,461 शाळा बंद राहिल्या। गुरुवारच्या संपात 80% शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। या पार्श्वभूमीवर आज शिक्षण विभागानं एक आदेश जारी केलाय। यामध्ये शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करून संप पुकारल्याबद्दल त्यांचं एक दिवसाचं वेतन कपात केलं जाणार आहे असं सांगण्यात आलंय। याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील 2,739 संपकरी शिक्षकांना बसणार आहे।